नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नरेंद्र मोदी यांनी जे डिसिजन घेतले किंवा निर्णय घेतले, याला एका बाजूनी काय होताना दिसते, त्याचं समर्थन होताना दिसते आणि एका बाजूने मोदी यांच्या निर्णयाचा म्हणजे द्वेष होतोय. थोडक्यामध्ये त्या निर्णयाला विरोध होतोय. आता आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे संजय राऊतनी ज्या गोष्टी बोलल्या त्या एका पद्धतीनं भारतामधल्या सामान्य लोकांचा प्रश्न पण आहे आणि दुसऱ्या अँगलनी जर बघितलं तर ते एका पद्धतीनं थोडं चुकीचं पण आहे. कारण भारत पाकिस्तान युद्ध होणं हे भारतासाठी जेवढं पाहिजे तेवढं पोषक नव्हतं. कारण एखाद्या म्हणजे म्हणतो ना आपण की एखाद्या कंगाल व्यक्ती असो किंवा जे काय असेल, एखाद्या कंगाल व्यक्तीच्या नादी लागून स्वतः बर्बाद होण्यापेक्षा तसंच ते एक गोष्ट आहे की एखाद्या चुकीच्या देशाच्या नादी लागून आपल्या देशाचं नुकसान करून घेणं हे तसं योग्य नाही. म्हणजे युद्ध हे वेळेपूर्वी थांबलं हे भारतासाठी तेवढंच चांगलं आहे. कारण भारताची आणि पाकिस्तानची हे कुठंच बरोबरी होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पाकिस्तानला भारत कितीतरी पटीने सरस आहे. त्यामुळे उगाच पाकिस्तानच्या नादी लागून आपल्या देशाचं वाटोळं करून घेणं, आपल्या देशामध्ये म्हणजे त्याचा इफेक्ट परिणाम चुकीच्या पद्धतीने जाणून देणं हे एक रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि ती मला वाटतं की नरेंद्र मोदीजी यांनी ती व्यवस्थितरित्या पार पाडली आणि जे सरकारने निर्णय घेतला त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण आता खासदार संजय राऊत यांनी काही मुद्दे उपस्थित केले तेही तेवढेच महत्वाचे आहेत. आता त्यांची जी प्रतिमा बनलेली आहे की ती दररोज ते पत्रकार परिषद घेतात, दररोज काहीतरी बोलतात. पण आज जे गोष्टी त्यांनी बोलल्या तर त्यावरती पण एकदा आपण सकारात्मक पद्धतीनं विचार करणं किंवा सकारात्मक दृष्टिकोनामधनं त्यावरती बघणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आता त्यांचा पहिला जो मुद्दा होता की त्यांचं म्हणणं आहे की जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी यांची हार आहे. म्हणजे यांनी म्हणजे अमेरिकेचं ऐकून डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकून हा निर्णय घेतला की युद्ध थांबवायचं. मला त्यांनी तिथे अजून एक प्रश्न उपस्थित केलाय की डोनाल्ड ट्रम्प हे कोण आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकून भारताने युद्ध थांबवलं. तिथं अजून एक त्यांनी प्रश्न उपस्थित केला की युद्ध थांबवण्याच्या मागे कोणत्या उद्योगपत्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे की काय. या सगळ्या गोष्टी आहेत तेवढ्या जरी विशेष नसतील तरी एक विरोधक म्हणून ज्या त्या टिप्पणी करतायत त्यावरती विचार होणं नक्की गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं सरकारने ट्रम्प यांची मध्यस्थी स्वीकारली. म्हणजे आता पाकिस्ताननी पण स्वीकारली, भारताने पण स्वीकारली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी डिक्लेअर म्हणजे सांगितलं की बाबा या युद्ध हे होणार नाही किंवा संपुष्टात येईल आणि दोन्ही देशांनी त्या गोष्टी मान्य केल्या. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं राऊत यांचं म्हणणं काय आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी हे देशाला मान्य आहे का. म्हणजे नेतृत्व हे देशाला मान्य आहे का. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे भारताविषयी कसा काय निर्णय घेऊ शकतात हे त्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात पुढं महत्वाचं म्हणणं हे आहे की ज्या वेळेस आता काय म्हणतात त्याला इस्रायल आणि गाझिया ह्यामध्ये जे युद्ध झालं, गाझिया देशामधले निष्पाप लहान बालक, वयोवृद्ध अनेक असे लोक मारले गेले आणि इथे या देशाचं खूप नुकसान झालं. त्यावेळेस अमेरिका ही भक्कमपणे इस्रायल यांच्या पाठीशी उभा राहिली. हे तेवढंच महत्वाचा पॉइंट आहे आणि हे जगानं पाहिलेलं आहे. मग तशी अमेरिका भारताच्या पाठीमागं का उभी राहिली नाही. जे पहिलं अमेरिकेचं स्टेटमेंट होतं की असं स्टेटमेंट होतं की दोन्ही देशाशी आमचे चांगले संबंध आहेत आणि दोन्ही देशांनी युद्ध पातळीपर्यंत जाऊ नये, थांबावं, मध्यस्थी करावी. जसं पाकिस्तानच्या पाठीशी ठामपणे चीन आणि तुर्की यांनी पाठिंबा दिला आताच्या ह्या 8 दिवसाच्या ह्या आपल्या तणावामध्ये, तसा अमेरिकेने भारताला का पाठिंबा दिला नाही असाही त्यांचा एक प्रश्न त्यांनी राऊत यांनी उपस्थित केला होता. आता यामध्ये महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत की आपण आता सोशल मीडिया बघत असताना राऊत यांचे जे प्रश्न होते ते असे सामान्य आणि थोडे विचार करण्यासारखे प्रश्न होते आणि ते मोदीजी यांच्या विरोधातले होते.
आता ते विरोधक आहेत म्हणून बोलतायत हे पण सत्य आहे, पण त्यासोबत दुसरी बाजू जर बघितली तर युद्ध थांबलं हे पण तेवढंच सत्य आहे. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सोशल मीडियावरती काही मीम्स व्हायरल होत आहेत. ते म्हणजे 1971 मध्ये पण असाच किस्सा घडला होता. 1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधान ज्या आयरन मॅन ओळखल्या जायच्या, लेडी म्हणून ओळखल्या जायच्या, इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये अशीच गोष्ट घडली. युद्ध पुकारलं, युद्ध 8 दिवस चालू राहिलं. त्यावेळेस त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष होते कोणते ह्याचे अमेरिकेचे, त्यावेळेस त्या राष्ट्राध्यक्षाचाही म्हणजे दबाव होता कोणावरती, भारतावरती, की भारताने युद्ध नाही केलं पाहिजे, भारताने युद्ध थांबवलं पाहिजे. तर त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी नमूद केलं होतं की भारत हा एक स्वतंत्र देश आहे आणि तो पूर्णपणे भारताचा अधिकार आहे की युद्ध करायचं का काय करायचं. भारताने युद्ध पुकारलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, ते भारत करणार. म्हणजे या उपरी तुम्हाला जर काही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही पाहिजे तर पाकिस्तानला सपोर्ट करा. ते ह्या गोष्टी तेवढ्या सत्य आहेत. आणि ज्यावेळेस इंदिरा गांधींनी युद्ध पुकारलं त्यावेळेस 1971ला जवळपास 80 ते 90 हजार पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली होती. आणि त्यावेळेस इंदिरा गांधींनी जी गोष्ट केली ती गोष्ट खूप अत्यंत महत्वाची आहे आणि ती आता भारतासाठी खूप असे फलदायी आहे असं मला वाटते. कारण जर पाकिस्तानची फाळणी झाली नसती तर पाकिस्तानची जी ताकद आहे ती अजून वाढलेली असती. म्हणून इंदिरा गांधीचं ते 1971चा निर्णय अत्यंत महत्वाचा होता असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि इंदिरा गांधींनी त्या युद्धानंतर पाकिस्तानचे 2 तुकडे केले. ते एकंदरीत पाहता संजय राऊत म्हणतायत की नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे, अमित शहा यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मला अजून एक पॉइंट त्यांचा आणि राज ठाकरे साहेबांचा इथे नमूद करावं असं वाटतंय की ह्या 2 नेत्याचं म्हणणं काय होतं की पहलगाम मध्ये हल्ला झाला, 26 निष्पाप महिलेचं कुंकू पुसलं गेलं, ज्या 6 दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर ती 6 दहशतवादी पहिले पकडा, त्यांना गोळ्या घाला. तुम्ही जायचं एका मार्गाने निघालेत एका मार्गाने असं का. आता हा प्रश्न सामान्याला पण पडणं साहजिक आहे. आता बॉर्डर आणि पहलगाम हा अंतर काही 1-2 किलोमीटरचा नव्हता. म्हणजे एवढा लांब अंतर पार करून ते पहलगाम मध्ये पोहोचले. आणि विशेष म्हणजे रहदारीचा भाग असलेला तो पहलगामचं जे गार्डन आहे तिथे पोहोचले आणि तिथे जाऊन त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये लोक मारली गेली. मग आपलं जे सैन्य आहे किंवा सुरक्षा आहे एवढी कमकुवत आहे का बुवा. कारण जर बॉर्डर क्रॉस करून जर अतिरेकी येऊन हल्ला करून मारून जात असतील आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ते पकडले गेलेले नाहीत, अजून पकडलेले गेलेले नाही. तेच राऊत आज सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हणतायत की पहिले त्यांना मारा, त्यांना गोळ्या घालायला पाहिजे होते, ते तुम्हाला सापडले नाही. आणि त्यासोबतच आता हे जे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती यामध्ये पण पूंछ आणि काही भागामध्ये 20 लोक मारले गेल्याची अशी संभावना पण आहे आणि तिथं नुकसान पण काही झालेलं आहे. तर एकंदरीत पाहता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की भारत पाकिस्तान हे युद्ध होऊ नये, पाकिस्तानच्या नादी लागणं म्हणजे स्वतः म्हणजे चिखलामध्ये दगड टाकणे आणि चिखल अंगावरती ओढून घेणे अशीच बाब आहे. कारण एखाद्या अशा कंगाल देशाशी युद्ध करून किंवा यांच्या नादी लागून आपली प्रगती होणार तर नाही 100%. म्हणजे एका पद्धतीनं युद्ध नाही झालं हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती भारताचा हा थोडक्यामध्ये विजय आहे. कारण भारताचा हा विजय ह्यासाठी आहे कारण पाकिस्तान सोबत युद्ध करून भारताला कोणतेही बक्षीस मिळणार नाही. जी दहशत, जी वचक जी भारताची आहे ती तशीच कायम राहिली पाहिजे. आणि पाकिस्तान सारख्या अशा म्हणजे कंगाल देशासोबत किंवा कंगाल देशाच्या नादी लागून काहीही फलक होणार नाही. तर एकंदरीत ओव्हरऑल जर हे आपण डिस्कशन मध्ये बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो निर्णय होता युद्ध थांबवण्याचा तो योग्य आहे असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.